सिकंदराबाद येथून काझीपेठ हडपसर 17-014 या एक्सप्रेस रेल्वेने परिवारासह निघालेल्या प्रवासी महिलेला झोप लागल्याचा फायदा घेत चोरट्यांनी तिच्या डोक्याजवळील सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 3,46,665 रुपयाचा एवज लंपास केला। ही घटना 18 एप्रिल रोजी रात्री 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजण्याच्या दरम्यान घडली। याबाबत मोहम्मद एहसानउद्दीन मोहम्मद निजामुद्दीन राहता हैदराबाद यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीचे चुलते यांचे मुंबईत निधन झाले होते। फिर्यादीचा भाऊ पुण्यामध्ये असल्याने त्यासाठी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय सर्वजण पुण्याहून मुंबईला जाणार होते। 17 एप्रिल रोजी सिकंदराबाद रेल्वे स्टेशन येथून काझीपेठ हडपसर एक्सप्रेस गाडीने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियाचे रिझर्वेशन होते। फिर्यादीची आई परवीन निजामुद्दीन सीट नंबर 33 वरून प्रवास करत होत्या। सर्व जण रात्री 1:30 वाजता झोपी गेले। फिर्यादीच्या आईने तिच्या जवळील पर्स डोक्याजवळ ठेवली होती। गाडी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास लातूर रोड रेल्वे स्टेशन येथे आल्यानंतर फिर्यादीच्या आईला जाग आली। त्यावेळी तिने डोक्याजवळ ठेवलेली पर्स मिळून आली नाही। ही पर्स चोरट्याने झोपेचा फायदा घेऊन पळवल्याचे लक्षात आले। या पर्समध्ये 1,45,000चे सोन्याचे ब्रासलेट सौदीतून खरेदी केले होते। 79,665 रुपयाची सोन्याची अंगठी सौदी येथून खरेदी केलेली, 1,05,000ची सोन्याची चैन, 2 मोबाईल, रोख 5,000 रुपये व तसेच पर्स असा एकूण 3,46,665 रुपयाचा एवज होता। ही घटना परळी पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने परळी लोहमार्ग पोलिसांकडे तपास वर्ग करण्यात आले आहे।